शनिवारी सोलापुरात मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला। वडार समाजाची नगर प्रदक्षिणा दिंडी बाळीवेजजवळील लक्ष्मण महाराज मठापासून सुरू झाली। अनेक वर्षापासून ही परंपरा महाराजांनी सुरू केली आहे। सुमारे 150 तरुणांचे गोविंद पथक होते। मंगळवार पेठ पोलीस चौकीजवळ चंद्रनील फाउंडेशनकडून दहीहंडी आयोजित करण्यात आले होते। गौरव भारतीय सैन्याचा शौर्याचा या संकल्पनेनुसार विविध शूर सैनिकांची प्रतिमा लावण्यात आल्या आहेत। याशिवाय सैनिकांची शौर्यगाथा हा देखावा होता। मंगळवार पेठ पोलीस चौकीसमोर मोठा स्टेज उभारण्यात आला होता। या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, चेतन नवटे, सीए विनोद भोसले, गणेश डोंगरे, शिवसेनेचे अजय दासरी यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान भर पावसात दहीहंडीची सुरुवात झाल्याने तारांबळ उडाली आणि तात्काळ सुशील बंदपट्टी यांनी छत्र्या मागवल्या आणि प्रमुख उपस्थितांनी समाधान व्यक्त केले। या दहीहंडीचे आयोजन सुशील बंदपट्टी यांनी केले होते। दरम्यान यावेळी मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडण्यात आली। चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या वतीने सुशील भैया बंदपट्टे मित्र परिवार व नगरसेवक जगदीशजी पाटील मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आलेला आहे। अतिशय सुंदर असा दहीहंडीचा देखावा चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून स्वागतम सुस्वागतम ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा दहीहंडीचा सोहळा आयोजित केलेला आहे अशा सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सन्माननीय प्रणितीताई शिंदे यांचं आगमन झालंय। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या प्रसंगी मनपूर्वक स्वागत करूया। देशभक्तीपर भारतीय सैन्याचा गौरव। नमस्कार, मी सीए सुशील बंदपट्टे। यंदाची ही 109वी नगर प्रदक्षिणा जी आमच्या ब गुरुवर्य लक्ष्मण महाराज यांनी सुरू केली होती। 1917 पासून सुरू झालेली ही नगर प्रदक्षिणा आजपर्यंत कोरोना काळात सुद्धा अखंडितपणे चालू आहे आणि आज तुम्ही बघाल की एक अभूतपूर्व अशी गर्दी वडार समाज असेल, सोलापूर शहरवासी असतील, हे गोकुळाष्टमीची मौज आनंद लुटण्यासाठी एकत्र येतात। 10 ते 15 हजार लोकांची गर्दी आपल्याला मंगळवारपेठ पोलीस चौकी येथे बघायला मिळेल आणि अतिशय जल्लोषपूर्ण आणि आनंदात एकदम हा उत्सव साजरा केला जातो। अशा या मंगल प्रसंगी मी सर्व सोलापूरकर वासियांना आणि आमच्या समाजाला गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।